सकाळपासून आम्ही ऐकलेला चैत्यभूमीच्या इथे पूर्ण लॉक केलेला पिरियड पोलिसांनी आणि पोलीस म्हणाले की आम्ही चैत्यभूमीच्या इथे कोणाला आंदोलन करायला देत नाही. परंतु त्यानंतर जेव्हा जंतर मंतरला खरी जोरदार त्यांची घोषणाबाजी सुरू झाली त्यानंतर ही सगळी विद्यार्थीगण म्हणजे विद्यार्थी मुलं त्यात कुठलाही राजकीय नेता नव्हता किंवा काय नव्हतं ते सगळे जमायला लागले. त्यानंतर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये धरपकड केली. काही लोकांना त्या पोलीस स्टेशन तर आम्हाला सुद्धा वरून आले की त्यांना मदत करा म्हणून आम्ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवलं. मेजर लोकांना मुलांना सगळ्यांना माहीम पोलीस स्टेशनला तर माहीम पोलीस स्टेशनला आम्ही एवढीच वरिष्ठांशी पण बोललो की बाबा मुलं आहेत उद्याचे भविष्य आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंदवू नका कारण ते काय कुठला लूटमार करायला नाही आले किंवा कोणाच्या अगेन्स्ट नाही आले. ते फक्त म्हणतात जी काही शिक्षणाची व्यवस्था आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. आज तुम्ही देशाला वन हाती सत्ता दिलेली आहे त्या युवकांनीच दिलेली. त्यावेळी 2014ला त्यांनी मोदीजींनी त्यांना हाक मारलेली तुम्हाला सशक्त असं आपण भारत बनवूया पण तो दुर्बल भारत बनवला त्यामुळे लोक रस्त्यावर आले. आणि मला वाटते भारतामध्ये पहिल्यांदा असं असेल की मुलं रस्त्यावर उतरले. आजपर्यंत राजकीय पक्ष रस्त्यावर उतरत होते काहीतरी वैयक्तिक कारणामुळे राजकारणामुळे पण तो विद्यार्थी त्यांच्यामध्ये बघा कुठलाही नेता नाही काय नाही सगळेच नेते आहेत. परंतु ते एकताच्या धर्मावरती आणि एकताच्या ह्याच्यासाठी करतात की मुलांचं शिक्षण चांगला होऊ दे किंवा जे काही या गोष्टी असेल त्याच्यावरती ते बोलतात. बाकी त्यांचा वैयक्तिक कुठलाच हेतू नाही. त्यांनी फक्त धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा माहीत. परंतु आज तुम्ही बघता सोमन वांगचुकना जशा पद्धतीने उचलून आणला अतिशय वाईट पद्धतीने उचलून आणला त्यामुळे लोकांमध्ये उद्रेकाची भावना झाली. कालच्या शिवाजी पार्कच्या मोर्चामध्ये सुद्धा की आंदोलनामध्ये मुलांबरोबर त्यांची पालक आली. पालकांना सुद्धा आता काळजी वाटायला लागली की आपल्या मुलांचं भवितव्य कसं होणार आणि काय होणार म्हणून सगळेजण काळजीत आहेत. तर आमची सरकारला एवढीच विनंती आज माहीम पोलीस स्टेशननी मुलांना सोडलं परंतु त्यांच्यावरती कुठली केस लादू नका कारण उद्याचं भवितव्य आहे ते उद्या त्यांना चांगली नोकरी लागली फॉरेनमध्ये जायला लागलं तर तुमची नो ऑब्जेक्शन लागतेच कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते त्यावेळी तिथे गुन्हा असेल तर त्यांना तो चान्स मिळणार नाही. एवढंच तुम्ही समजा की पोलिसांना पण किंवा जे कोण मायबाप सरकार आहे त्यांना सुद्धा मुलं बाळं आहेत त्यांचा सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे भारतामध्ये. आणि जी काय नॉमिनल फी आहे ती वाढवून लाख 2-2, 3-3 लाख जर केली असेल तर गरीब मुलं शिक्षण घेणार कसे. आज वर्षानुवर्ष मुलं अभ्यास करत असतात रँकमध्ये येण्यासाठी आणि तुम्ही आदल्या 2 दिवस अगोदर सांगणार की परीक्षा कॅन्सल झाली. ज्यांनी तयारी केली नसतील ते पण पुढच्या वर्षी तयारी करणार म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन वाढत होते. म्हणून त्यांचा 21 मुलांनी आत्महत्या केली. CETचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासक्रम परीक्षा राहते MPSCची परीक्षा घ्या मेरिटवर UPSCची परीक्षा घ्या मेरिटवर. महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक हुशार विद्यार्थी आहेत पण मेरिट होते की नाही आम्हाला आता कळतंय की बाहेरच्या राज्यामध्ये पेपर फुटत असतील म्हणून त्यांची रँक वाढते. ही रँक एकदम म्हणजे मेरिटवर घ्यावी. एक सुद्धा पेपर फुटला नाही पाहिजे नाहीतर क्लासेसवाले पेपर फोडतात आणि तिथे लिहितात आमच्यामध्ये मेरिटमध्ये आमचे 10 आले 15 आले पहिले 15 येण्याचं कारण आहे पेपर फुटीचा जर त्यांना मिळालं तर तेवढाच अभ्यास करून जाणार ते. तर सरकारला विनंती आहे शिक्षण हा त्यांच्या टॅलेंटवरच झाला पाहिजे एवढीच विनंती आहे. त्यासाठीच मुलं रस्त्यावरती उतरले एवढाच सरकारला आम्ही सांगतो. केंद्र सरकारने तरुणांना गृहीत धरलं होतं मात्र आता जेनजी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो ते स्वतः रस्त्यावर कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन न घेता ते रस्त्यावर उतरलेले आहेत. कुठेतरी नेपाळ श्रीलंकेनंतर भारतात अशी सुरुवात होईल असं वाटतंय का? होणार आता सुरुवात होईल असं वाटतंय. ज्यावेळी देशाची युवा पिढी रस्त्यावरती येते ना त्यावेळी काही क्रांती घडू शकते कारण त्यांच्या डोक्यात आज मी बघितलं त्या मुलींमध्ये एवढी जिगर आहे ना. आम्ही सुद्धा किती वर्ष ओरडतोय घोषणा देतोय पण आम्ही दमतो. ते भर पावसात सुद्धा त्यांचा आवाज तेवढाच होता. गेली 2-1 तास ते घोषणा देत होते परंतु त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यात नशाच आहे की जे काय राज्यकर्त्यांनी आज जे पावलं करतात आहे शिक्षणाच्या अतिशय चुकीचे ही त्यांच्या डोक्यात नशा. आणि तरुण रस्त्यावरती आल्यानंतर तरुणाबरोबरती सगळीच जनता त्यांच्यावर रस्त्यावर येणार. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे बघा भारतामध्ये याचा वणवा पेटणार. क्या 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 नहीं उनका एड्रेस और मोबाइल नंबर पुलिस ने लिया है लेकिन हम पुलिस को रिक्वेस्ट कर रहे हैं कि कौन सा भी FIR का ऐसा मत करो. जो भी आपके पास डॉक्यूमेंट है वो रखो आपके इसके लिए लेकिन ये बच्चों लोग है उसके ऊपर FIR करके उनका जिंदगी बर्बाद हो जाएगी. इसी तरीके से दिल्ली में जो प्रोटेस्ट हुआ आज जंतर मंतर को लेकर संसद तक जाना था पूरा पुलिस ने लाठीचार्ज
है ना, अभी तक मोदी जी ने सबको गृहित ही धरा था, राम मंदिर लूटो कुछ नहीं होएगा, ये करो वो कुछ नहीं होएगा, यूपीएससी कैंसिल करो कुछ नहीं, नीट सीईटी कैंसिल करो कुछ नहीं होएगा। ऐसा सबको उन्होंने ऐसा बोला कि जनता को कुछ पड़ने वाला नहीं, नोट बंद करो, सब काला पैसा लाएंगे। किधर आया काला पैसा? ये मनमानी कारोबार चालू है, सिर्फ मनमानी कारोबार चालू है। वो अभी भारत में भी होने वाली है। आप देख रहे हैं महंगाई कितना बढ़ रही है, अनएजुकेटेड अनएम्प्लॉयमेंट कितने तरह बच्चे लोग हैं, क्या करेंगे वो? इसलिए हम आप मोदी जी को रिक्वेस्ट कर रहे हैं, आप सब पूरे नागरिक जनता ने आपको बहुमत से चुन के लाया है, लोगों का आदर करो, सिर्फ अदानी और ऐसा बिजनेसमैन का आदर मत करो, सबके ऊपर ध्यान दो, यही हम इनको रिक्वेस्ट करते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।